सावळी विहीर बुद्रुक येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. सरपंच उमेश जपे अध्यक्षस्थानी होते. यावेळी पर्यावरण, वृक्षारोपण, स्वच्छता यासह जागा वाटप, मुरुम यावर सविस्तर चर्चा झाली. सभेमध्ये अनेक ग्रामस्थांनी विविध समस्या, प्रश्न मांडले. ग्रामसेवक कार्ले यांनी पर्यावरण संदर्भात सर्व माहिती दिली, तसेच ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. ग्रामसभेला विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष ग्रामसभा असल्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक 7 विषय दिले आहेत. पर्यावरण दिनानिमित्तानं ते विषय एकदा वाचतो. ग्रामीण समुदायांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि जबाबदार नागरिक म्हणून जागरूक करणे, घरगुती व सार्वजनिक स्तरावर ओला सुका कचरा वेगळा करणे, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणे, खत निर्मिती करणे आणि घन व प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, गावे, सार्वजनिक ठिकाणे आणि स्थानिक जलस्रोत, विहिरी, नद्या, तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवणे, ग्रामीण समुदायांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन जबाबदारी नागरिक म्हणून जागरूक करणे. सगळ्यांजवळ घाण कचरा चारीबाजून आणतात सगळे. ते पाण्याचा विचार लागत नाही, सगळं पिण्याच्या तारा बांधतात. सगळं रात्रीचं पाणी त्याचं सोडलेलं सगळे येऊन बघा. कोणी सुद्धा चक्कर मारत नाही सुद्धा. तुम्ही सांगितलं आपला ट्रॅक्टर देऊ शकला सोसायटीला, पण लोकांची मानसिकता का बदलत नाही? पण त्या बिल्डिंग उभ्या केलेल्या आहेत त्या लोकांची मानसिकता का बदलत नाही? त्या तिथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या घरात जाऊन नोटीस द्या. आपण प्रत्येक 4-5 घराच्या बाजूला प्लॅस्टिकच्या गोण्या मारल्या आणि त्या लोकांना सांगितलं का प्लॅस्टिक ह्याच्यात घाला आणि बाकीचा कचरा ट्रॉलीत टाका. लोक गोंधळ्या, प्लास्टिक, पिशव्या सगळं जर ट्रॉलीत टाकायला लागले तर त्याला ठिकाणची जी आधी बारवाचं गाळ काढून त्याचं पाणी या गावच्या वापरासाठी वापरताना अशी मी विनंती करतो. केलेले आहे ग्रामपंचायतने त्यांना 15 लाख रुपये वर्ग केलेले आहे आणि जर 15 लाख आपण जवळजवळ 1 वर्षापासून आपण त्यांना दिलेलं बाकीचे सगळं कामं बंद करून आपण पर्यावरणासाठी आपण ते पैसे दिलेले, तर त्या ठेकेदारांचं जे काम आहे की ते काम लवकर पूर्ण करावं, त्याचा पाठपुरावा आपल्याकडे होणं गरजेचं आहे. जे झाडांचं व्यवस्थापन आहे ते त्याच्या पद्धतीने होत आहे, आपण याची माहिती द्यावी. ग्रामपंचायतचे ठेकेदार आहे, कोणाकडून 100 रुपये, कोणाकडून 200 रुपये, कोणाकडून 500 रुपये अशा पद्धतीने आपण ती रोपं घेतली. तळ्याच्या 4ही बाजूने वृक्षारोपण केलं, केशर आंब्याची झाडं, नारळाची झाडं. पण आपल्या गावातल्या लोकांची मानसिकता बदलायला तयार नाही. आपण तिथल्या काट्या काढल्या, त्या लोकांना शौचालय बांधून दिले, त्या लोकांनी ते झाडाचे उपटून फेकून दिले. आजही आपली ग्रामसभेत याची सूचना करतो तर जो माणूस 2 रोपं, 5 रोपं, 10 रोपं सगळी त्याला ग्रामपंचायत मार्फत रोपं देण्यात येते. त्यांनी रस्त्याच्या कडेला लावावं, त्यांनी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी लावावं आणि ते रोपं सांभाळण्याची जबाबदारी, नैतिकता त्या गावच्या नागरिकांनी घ्यावी. या ठिकाणी आम्हाला ते संडास बाथरूम चालू करून द्या, ती टाकी भरून द्या. आज बघा तुम्ही ते पूर्ण परत ना तिथं काटे उरले भाऊसाहेब, आम्हाला मुरुम टाकून द्या. आणि तुमच्या 2 सूचना आहे ना, दोन्हीचं पालन होईल. हो, दोन्ही सूचनांचं पालन केलं नाही ते बघा. आम्ही तुमचा रस्ता आहे ना त्याच्यावर 5-10 डंपर टाकून देऊ. काढला आता या मुरमाच्या विषयाला आपण सोडून नाही करतो मी. शिर्डीतल्या काही लोकांनी आपल्या गावातून कमीत कमी 1000 डंपर मुरुम व्हायला सावळीवाडी रोड त्या आपल्या गावाच्या हद्दीमध्ये येत होतो. तर या मुरुमातांनी त्यांनी कोणाची परवानगी घेतली? ग्रामपंचायतने कोणत्या हिशोबाने त्यांना परवानगी दिली आणि कसं केलं यांनी फक्त गावाला याचा खुलासा करावा. सावळी ग्रामपंचायतने कोणतीही परवानगी दिलेली नाही, त्यांना कोणताही अधिकार दिला नाही. सावळी ग्रामपंचायतने त्यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे आणि सगळे पंचनामा करून रेकॉर्ड तयार केलेले आहे. सदर रेकॉर्ड आजही तलाठी मॅडमकडे, ग्रामसेवकांकडे आहे. ते तुम्हाला कोणालाही लागलं तर पाहायला मिळेल. त्यावेळी त्या सर्व नागरिकांना तुम्ही सांगितलं होतं, ज्याला नोटीस दिली त्याला आम्ही प्रत्येकी अर्धा गुंठा जागा देऊ. असं न होता तिथं गावातले भलतेच लोकांना जागा पाहिजे तुम्ही वाटप झाली आहे. अजूनही बरेच लोक ती जागा वाटपातून वंचित आहे. त्यांना तुम्ही कधी जागा देणार? ज्याला जागा दिली त्याला तुम्ही प्लॉट सुद्धा दाखविला भाऊसाहेब. त्या लोकांना आज परत भाऊच्या प्लॉटमध्ये पाणीला घुसलं त्याचं जबाबदारी कोण घेणार? आणि त्यांना लवकरात लवकर मुरुम टाकून द्या.
माझी सूचना मांडली, तिथं लिहून घ्या ती सूचना. तिथं कोणाकोणाला प्लॉट दिले, कोण वंचित राहिले, ज्याला नोटीस दिली, ज्याला प्लॉट नाही मिळाला त्याचे नावं आपण ग्रामपंचायतीकडे रेकॉर्ड करा. आणि ज्यांना दिले आपण गावातल्या काही लोकांना दिले असतील तर त्यांच्या आडी अडचणीमुळे दिलेले, त्यांना राहायला जागा नाही म्हणून दिलेले, अशा गरजू लोकांनाच आपण ते दिलेले त्यांना देऊन टाकू ना, देऊन टाकू, त्यांना देऊन टाकू. 50 घरकुलं मंजूर आहे, कोणी बांधायला तयार नाही. ऐका ना, भवानीनगरच्या लोकांना जागा दिल्या, त्यांना यायचं नाही वाडीवर. ऐका, गावात काही लोक असे का ज्यांना घरकुलं मंजूर आहे, पण ते ग्रामपंचायतला विचारणं होती सीओची काही हे जर घरकुलं पूर्ण झाले तर पुढच्या यादीत तुमचे नावं येतील. त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊन राहिला ना. ज्याला बांधायचं नाही ना त्यांनी 15,000 रुपये परत भरून टाकले पाहिजे ना. नामदार साहेब आणि हे जे आपल्याकरता एवढं चांगलं काम करतात, ठीक आहे. आपल्या गावांनी एकत्र येऊन पहिला तो कागद का अर्जाचा ठराव घेतला पाहिजे. ते पाणी इरिगेशनचं पाणी प्रत्येक रोटेशनला त्या तळ्यात भरल्या जातात, नाचवल्या जातात. आपण संडासबाधा, आरोग्य सुधारा, रोगराई टाळा असं आपण सगळं करायचो. त्याच्यातून आज काय झालं, घर बांधायच्या आधी माणूस आता संडासचा प्लॅन करतो, संडास बांधतो, शासनाचा आमदार सुद्धा माग नाही. आता आपल्याला चेक करायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाला जबाबदारी स्वच्छतेची जी आहे, प्लॅस्टिक कचरामुक्त करायचं, प्लॅस्टिक वेगळं करायचं, बाकीचा ओला कचरा वेगळा करायचा, ही जबाबदारी त्याच्या ग्रामपंचायतीवर टाकलेली आहे. तिथून पुढे शासन म्हणून ग्रामपंचायत म्हणजे कोण, तर गावातले लोक. तर हे प्रत्येक कुटुंबाला सांगणं काम आहे. सांगायचं आपण ग्रामपंचायतीतून आवाहन करतोय, आपली घंटागाडी फिरती, सगळं प्लॅस्टिक आली एकत्र येतं. त्याचा होतोय तर भस्म मोठाठी तो आपल्याच गावातल्या 50% लोकांना त्या धोराचा त्रास होतो ना. सगळं पर्वदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सत्तेचा महासंग्राम न्यूजसाठी प्रतिनिधी राजकुमार गडकरी.